बाळापूर विधानसभा मतदारसंघावर आमदार नितीन देशमुख यांचे वर्चस्व कायम। बाळापूर विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार नितीन देशमुख यांनी आपले वर्चस्व कायम ठेवलं। आमदार नितीन देशमुख हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते। विद्यमान आमदार नितीन देशमुख हे विजयी झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला। बाळापूर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार नितीन देशमुख यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले असून वंचितचे उमेदवार नातिकुद्दीन खतीब यांना दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागले, तर महायुतीचे उमेदवार बळीराम सिरस्कार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले। बाळापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार नितीन देशमुख हे पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत आघाडीवर राहिले। बाळापूर मतदारसंघाची निवडणूक ही अटीतटीची झाली। आमदार नितीन देशमुख यांच्या विरुद्ध विरोधकांनी मोठे षडयंत्र राबवून सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन देशमुख यांनी दुसऱ्यांदा आपली छाप कायम ठेवली। सर्व बाळापूर मतदारसंघातल्या लोकांचे मी मनापासून हृदयापासून आभार मानतो। सर्व मुस्लिम हिंदू धर्मातल्या सर्व लोकांनी प्रचंड मताधिक्याने मला मतदान केलं। माझ्यावर जे प्रेम केलं, जे विश्वास ठेवला, तो विश्वास मी कदाचित दूर जाऊ देणार नाही, विश्वासघात होणार नाही। मग तो हिंदू असू द्या का मुस्लिम असू द्या का बौद्ध असू द्या, त्या सर्व समाजातल्या लोकांनी माझ्यावर जे प्रेम केलं, माझ्यासाठी जे मेहनत केली, आता 5 वर्ष मला त्यांच्यासाठी मेहनत करायची आहे, त्यांचे कामं करायचे आहेत। आणि पुनश्च मी या मतदारसंघातल्या सर्व लोकांचे मनापासून हृदयापासून आभार मानतो। बाळापूर शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष साजरा केला। महानकर न्यूजसाठी अमोल ढोके, बाळापूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।